छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी काल अर्ज भरण्यात आले. आज 96 आहे, परंतु एक दोन दिवस मागे गेले तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनामध्ये युतीची चर्चा चालू होती आणि शिवसेनेचे जे प्रभाग होते त्या ठिकाणी आपलेच उमेदवार असावे अशी मागणी जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांची होती आणि त्यासाठी ते लढले पण आणि त्यांची मागणी पण मान्य झाली. परंतु युती तुटली आहे. फायदा कोणाचा झाला आहे, नुकसान कोणाचं झालं आहे? नाही, फायदा आणि नुकसान याच्यापेक्षा खऱ्या अर्थाने जो कार्यकर्ता पक्षासाठी मेहनत करतो, मग तो कोणाचा असो, भाजपचा असो, आमचा असो, त्याला संधी मिळाली पाहिजे. आणि कसं झालं, भारतीय जनता पार्टी आणि आम्ही दोघं पक्षांकडं कार्यकर्त्याचं प्रमाण खूप मोठं होतं. आता तुम्ही बघा, काल युती नसताना सुद्धा अनेक लोकांना भाजपने उमेदवारी दिली तरी एवढा उद्रेक झाला. जर युती केली असती, त्यांच्या जागा कमी झाल्या असतात तर अजून मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला असता. आज प्रत्येक कार्यकर्त्याला इच्छा असते लढायची. ठीक आहे, निकाल काय येईल, रिझल्ट काय येईल हा पुढचा विषय आहे, परंतु त्याची इच्छा तर पूर्ण झाली. आणि खऱ्या अर्थानं महानगरपालिकेची निवडणूक जी असते ना, ती कार्यकर्त्याची निवडणूक असते. त्याच्यामुळं युती तर खरं ती नैसर्गिक युती होती, ती तुटायला नव्हतं पाहिजे होती, परंतु परिस्थितीच अशी झालेली आहे की कोणालाच त्यांना त्यांचे कार्यकर्ते सांभाळायचे, आम्हाला आमचे कार्यकर्ते सांभाळायचे. आणि त्याच्यामुळं आम्हाला ते ज्या काही जागा देणार होते त्याच्यामध्ये आमचे सगळे प्रमुख लोक ॲडजस्ट होणारे नव्हते. काही जागा अशा होता, तर मी शिवाजीनगरचा नगरसेवक होतो, तो पूर्ण प्रभागामध्ये मी काम केलं आहे, तिथं मला एक जागा भेटत होती. 22 प्रभागामध्ये मी 7 वर्षापासून काम करतो आहे, तिथं आमचे 2-3 नगरसेवक आहेत, तिथं आम्हाला 2 जागा दिल्या जात होत्या. आणि भारतीय जनता पार्टीची तसं बघायला गेलं तर अडचणच होती, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा कोणत्या नेत्याने निर्णय घ्यावा आणि या कार्यकर्त्याला कोणी अंगावर घ्यावं हा सगळ्यात मोठा त्यांच्यासमोर प्रश्न होता. त्याच्यामुळं युती या ठिकाणी तुटलेली आहे दुर्दैवाने, परंतु काय हरकत नाही. आम्ही युती जरी तुटलेली असली तर आम्ही कोणावर आरोप प्रत्यारोप करणार नाही. आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू आणि निकालानंतर आम्ही पुन्हा काय करता येईल याचा विचार नक्की करू. काही प्रभाग होते जेव्हा युतीच्या तडजोडी चालू होत्या, 22, 27 किंवा 19 असे काही प्रभाग होते, त्या ठिकाणी खास करून तुमची मागणी होती की ह्या जागा शिवसेनेला सोडण्यात याव्या. आता त्या जागी तुमचे उमेदवार उभे राहणार आहेत. आता तुमच्या मनासारखं झालं आहे का? किमान राजेंद्र जंजाळ यांनी हे सर्व अंगावर घेतलं होतं, तुमच्या मनासारखं झालं आहे का? माझ्या मनासारखं नव्हतं. मी पक्षाच्या हिताचं काय होतं, आपला पक्ष मजबूत राहायला पाहिजे, आपला पक्ष फुटला नाही पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांनी जे जिल्हा प्रमुख म्हणून माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्याला कुठंच तडा गेला नाही पाहिजे, म्हणून माझा प्रयत्न होता. आता ह्या 2 प्रभागात आमचे 100% उमेदवार निवडून येणार आहे आणि हेच सोडून द्यायचे तर असं शक्य नव्हतं ना. आणि कुठंतरी प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे, तसं मला माझा पक्ष मोठा करण्याचा अधिकार होता. मला माझ्या पक्षाचे नगरसेवक वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे होते. त्या दिवशी त्याच्यामुळं माझा त्या ठिकाणी आग्रह होता. आता खरं बघायला गेलं तर ज्यावेळेस आपण कोणती निवडणूक लढतो पक्ष म्हणून, त्यावेळेस आपण पूर्ण प्रभागाची वार्डाची रचना काय आहे, त्याचा अभ्यास काय आणि तिथून निवडून येणारा उमेदवार कोण आहे याचा टेंटिव्हली अभ्यास करतो. मग जे आम्ही बघितलं त्यानुसार 22, 27, 26, 29 ह्या वार्डामध्ये आमचे उमेदवार 100% विजयी होणारे होते, म्हणून तो प्रभाग आम्हाला द्यावा. आता मी प्रभागाचं नाव नाही सांगणार, पण जिथं भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व होतं ते पूर्णच्या पूर्ण 6 प्रभाग आम्ही त्यांना सोडून देत होतो. 6 ते 7 प्रभाग पूर्ण, म्हणजे 4 जागा त्यांना सोडून देत होतो. म्हणजे आम्हाला बी तेवढं कळतं की इथं कोण पक्ष ताकदवर आहे. पण भारतीय जनता पार्टीने तसा विचार केला नाही. भारतीय जनता पार्टीने काल आलेल्या उमेदवारासाठी जागेचा हट्ट करणं, जेव्हा माहीत होतं तुम्हाला युतीची बोलणी चालू आहे, जागा आपल्याला अजून सुटली नाही, तेव्हा कोणाला कमिटमेंट करून पक्षामध्ये घेणं आणि नंतर आम्ही त्याला आता घेतलेलं आहे त्यासाठी जागा सोडावीच लागते, हे म्हणणं मला असं वाटतं योग्य नव्हतं. आणि त्यांच्यामध्ये सगळ्यात मोठा एकच अडचण त्यांची होती की त्यांच्या कार्यकर्त्याला अंगावर घेणार कोणी सोडली ही जागा कोणी सोडली, हा जर प्रश्न उद्या निर्माण झाला असता तर त्यांच्याकडे उत्तर देण्यासाठी कोणी नव्हतं. त्याच्यामुळे कदाचित ते झालं असेल, परंतु हरकत नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना कुठंच एकमेकावर आरोप न करता अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या निवडणूक लढतील. आणि ही जी युती होती जी महाराष्ट्रामध्ये आहे, जी देशामध्ये, ती युती येणाऱ्या काळामध्ये कशी या ठिकाणी बळकट राहील यासाठी 100% प्रयत्न करू. ठीक आहे, फायद्याचं जाऊ द्या, पण नुकसान भाजपा शिवसेनेची युती न झाल्यामुळे भाजपचं नुकसान झालं की शिवसेनेचं नुकसान झालं, तुम्हाला काय वाटतं? नाही, नुकसान दोघांचं होणार नाही. निवडून येणारा उमेदवार एक स्पष्ट सांगतो, निवडून येणारे उमेदवार हे हिंदूच असतील.
त्याच्यामुळे नुकसान दोघांचं नाही. काही प्रभाग असे की ज्या ठिकाणी त्यांचा उमेदवार येणार नाही, आमचा उमेदवार येणार नाही, ते प्रभाग जर सोडले तर काही मोजके प्रभाग असे की जिथं आमच्यामध्ये विभागणी होऊन दुसऱ्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तर त्या प्रभागाच्या बाबतीमध्ये पुनर्विचार आम्ही करू, त्यांच्याशी चर्चा करू, जेणेकरून या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर फक्त भगवाच फडकला पाहिजे. यासाठी आम्ही 100% त्यांच्याशी परत एकदा चर्चा करू. जागा वाटप करताना अजून महापौरपदाचं आरक्षण शिल्लक आहे, म्हणजे होणाऱ्या निवडणुकीनंतर होईल कदाचित, परंतु याची रचना युती करतानाच होती का डोक्यात पक्षांच्या, तुमच्या किंवा भाजपच्या, की महापौर कोणाचा असेल त्या दृष्टीने काही घडामोडी घडल्या होत्या का? असं काही होत नाही. तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आतापर्यंतचा इतिहास बघा. कधीच एका पक्षाचा एक हाती सत्ता आली नाही किंवा महापौर बसला नाही. आतापर्यंत महायुतीचाच महापौर त्या ठिकाणी बसलेला आहे, शिवसेना, भारतीय जनता पार्टीचा. आणि येणाऱ्या काळातही काही जरी असलं तर सत्य असं आहे की आम्हाला महापौरच्या वेळेस आम्हाला एकत्रच यावं लागणार आहे. आणि महापौरचं आरक्षण अजून सुटलेलं नाही आहे, कोणाला कोणतं आरक्षण राहणार ते माहिती नाही. त्याच्यामुळं त्याच्यावर आता क्लेम करणं किंवा त्याच्यावर म्हणून हा संपूर्ण वरिष्ठ पातळीचा विषय. महापौर कोणाला केलं पाहिजे, कोणत्या पक्षाला किती वर्षासाठी केलं पाहिजे, उपमहापौर कोणाला केलं पाहिजे, स्टँडिंग कमिटी कोणाला द्यायला पाहिजे, हे वरिष्ठ पातळीवर होणारे निर्णय. त्याच्यामुळे वरिष्ठ याच्यावर निर्णय घेतील आणि आरक्षण जाहीर झाल्यावर खऱ्या अर्थानं कोण सक्षम आहे, कोणत्या पक्षाकडे आहे, त्याच्यावरही चर्चा होईल. युतीच्या वाटाघाटी होत असताना तुम्हाला खरंच किती जागा भेटणार होत्या आणि आता किती तुम्ही कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे? युतीची जेव्हा बोलणी चालू होती, जे ते आम्हाला ऑफर करत होते त्याच्यानुसार आम्हाला 33 जागा भेटणार होत्या की ज्या निवडून येण्याच्या क्षमतेच्या आहे. आज आम्ही 102 फॉर्म भरलेले, म्हणजे जवळपास 71 लोक जे कार्यकर्ते जे त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळालेली. उद्या निकाल काय येईल, रिझल्ट काय येईल हे मला सांगता येणार नाही, परंतु जी इच्छा असते कार्यकर्त्याची की मला पक्षासाठी मी काम करतोय, पक्षासाठी मी खस्ता खाल्ला आहे, मी मेहनत केलेली, मला उमेदवारी मिळाली पाहिजे, मला संधी मिळाली पाहिजे, ती संधी आता दिलेली. त्याच्यातले जेवढे सक्षम असतील ते 100% निवडून येतील. आणि हे दोन्ही बाजूनी झालं. आज भारतीय जनता पार्टीमध्ये ठीक आहे, काही कार्यकर्त्यामध्ये रोज जरी असला तर त्यांचे तेवढेच कार्यकर्ते ॲडजस्ट झाले. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं ही छोटी निवडणूक असते, या छोटी निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यावर सगळं सोडून दिलं पाहिजे, अशा पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे. कारण दोन्ही पक्ष मोठे. आज आमचाही पक्ष या शहरामध्ये आमचे 2 आमदार आहेत, 1 खासदार आहे. भारतीय जनता पार्टीचे सुद्धा 1 आमदार आहे, 1 खासदार आहे स्वीकृत. हे दोन्ही पक्षाची ताकद प्रचंड आहे. आणि दोन ताकद असणारे पक्ष एकत्र करताना अडचणी होणारच आणि होतात. आता अडचणी काही राहिल्या नाही. आता अडचणी राहिल्या. आता फक्त एवढीच अपेक्षा आहे, मैत्रीपूर्ण लढत व्हावी, एकमेकावर कोणत्याच प्रकारचे आरोप प्रत्यारोप होऊ नये आणि एकमेकांना विरोधी पक्ष मानू नये, असं माझं मत आहे स्वतःच. आणि कारण पुढं एकत्र जर यायचं असेल तर एकमेकाच्या मनामध्ये एकमेकाबद्दल कटुता निर्माण होऊ नये, अशी माझी अपेक्षा आहे. नक्कीच हे होते शिवसेना प्रमुख राजेंद्र जंजाळ, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ. आणि युती नसली तरी, युती फिसकटली असली तरी आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना वेगवेगळी लढत असली तरी एकमेकावर आरोप करू नये, प्रत्यारोप करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. कटुता कुठंही निर्माण झाली नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन हर्षल निक्कमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.